मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता स्पर्धा सुरू झालेली आहे ती मंत्रिपदाची. जालन्यात 5ही आमदार हे महायुतीचे निवडून आले असल्याने मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे. अशातच 2 जणांची नावं चर्चेत आहेत. एक म्हणजे बबनराव लोणीकर आणि दुसरे अर्जुन खोतकर. सध्या आपल्या सोबत स्वतः लोणीकर साहेब आहेत. तुमच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. जवळपास तुमचं फायनल झाल्याचं कळतंय. काय माहिती आहे? राज्यामध्ये जनतेनं महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून दिले. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची निवड झाली. मी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, त्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं व्हावीत. जनतेची सेवा तुमच्या हातून घडावी. 13 कोटी लोकांच्या विकासाची कामं करण्यासाठी आपली निवड झालेली आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारच्या देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर शुभेच्छा दिल्या. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. अनेक नेते मुंबई, दिल्लीत ठाण मांडू नये वेगवेगळ्या प्रकारची फील्डिंग लावतायत. मात्र तुम्ही मतदारसंघामध्येच फिरतायत. काय यामागच्या गोष्टीचं रहस्य आहे? मी सुद्धा मीडियामध्ये बघितलेलं आहे. कोणी दिल्लीमध्ये आहे, तर कोणी मुंबईमध्ये आहे. लॉबिंग चालू आहे, शिष्टमंडळ चालू आहेत. मात्र माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात मी 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढलो. एकदाही लॉबिंग केलं नाही. तिकीट मागण्यासाठी मुंबईत तर ठोकला नाही ना दिल्लीत लॉबिंग केली नाही. मला 8 वेळा पक्षानं संधी दिली. मी कॅबिनेट मंत्री झालो देवेंद्रजीच्या सरकारमध्ये. 18,000 गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या. 1 कोटी लोकांच्या घरात स्वच्छतागृह बांधून दिले आणि देशात स्वच्छता अभियानात महाराष्ट्र पहिला, माझ्या कार्यकाळात पहिल्या नंबरला आलं. त्यामुळं मी मागच्या वेळेला सुद्धा मंत्रिपदाची लॉबिंग केली नव्हती. फक्त इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली होती. या वेळेला देवेंद्रजीला शुभेच्छा दिल्या आणि इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मी कुठलीही लॉबिंग करण्यासाठी गेलेलो नाहीये. मला खात्री आहे, विश्वास आहे. आमच्या पक्षाचं नेतृत्व मला संधी देईल आणि मला संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करेन. बरं, काल परभणीमध्ये घटना घडलेली आहे 2 दिवसापूर्वी. त्या घटनेकडे आपण कसं पाहता? परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. असल्या समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी दिली पाहिजे. या घटनेचा महाराष्ट्रानं निषेध केलेला आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. निश्चितपणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडं मी स्वतः केलेली आहे. बीडमध्ये सरपंचाचं हत्येचं प्रकरण आता चांगलंच गाजत आहे. राज्यभर विरोधकांनी सुद्धा आता टीका करायला सुरुवात केलेली आहे. राजकारण त्यावरून चांगलंच तापलंय. कसं पाहता या घटनेकडे? एखाद्या सरपंच पदावर असो की कुठल्याही पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींचं अपहरण होणं, त्याची हत्या होणं निश्चितपणे निषेधार्ह आहे आणि अशा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भात राज्याचं सरकार आणि मुख्यमंत्री कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवतील आणि निश्चितपणे या आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल. बरं. देवेंद्रजींकडे तुम्ही यापूर्वी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मात्र पाणी पुरवठा आणि स्वच्छता हेच खातं तुम्हाला मिळावं अशी सुद्धा चर्चा आहे. नेमकं काय कशासाठी इच्छुक आहात? पाणी पुरवठा हेच मिळावं? कोणतं खातं मिळावं, कोणतं खातं मिळेल यापेक्षा मंत्रिपदावर जी संधी मुख्यमंत्र्यांनी दिली, त्या संधीचं सोनं करणं आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवणं. सत्ता ही परिवर्तनासाठी असते. शेतकरी, कष्टकरी राज्याच्या विकासासाठी असते. हे खरं आहे की मी पाणी पुरवठा मंत्री असताना माझ्या मतदारसंघात 300 गावात पिण्याच्या पाण्याची वॉटर ग्रीड केली. आज 3 वर्षापासून 200 गावात फिल्टरचं पाणी लोकं पितात.
इस्रायलचं तंत्रज्ञान आहे हे सगळं. प्रत्येक गावात पाणी सोडायला माणूस लागत नाही. वाल फिरवायला माणूस लागत नाही. 4 माणसं कॉम्प्युटरवर परतूरला बसतात आणि 173 गावाची पाण्याची योजना चालवतात. मंठ्याच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 4 लोक बसतात आणि 95 गावाच्या पाण्याची योजना चालवतात. मतदारसंघात हा प्रयोग आम्ही केलेला आहे. ही वॉटर ग्रीड पिण्याच्या पाण्याची आहे. याच धर्तीवर मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचं माझं स्वप्न होतं. आम्ही इस्रायलला त्याचा डी-पी-आर बनवायला दिला होता. इस्रायलनं 2 वर्ष याचा डी-पी-आर बनवला. 35 वर्षात कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला, किती पाणी धरणात साचलं, गोदावरी, दुधना, पूर्णा, मांजरा याचं पाणी खालच्या राज्यात किती वाहून गेलं, डिटेल्स तयार केले, डी-पी-आर तयार केला आणि 22 कोटी रुपये आम्ही तळाला इस्रायलला दिले होते आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठवाड्यात 4000 टँकरनं पाणी आम्ही दिलं होतं एकदा. रेल्वेनं पाणी दिलं लातूरला आणि कायमचा दुष्काळ आणि या दुष्काळाचा कलंक मिटवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड करायची होती. मोठे 10 धरणं एकमेकाला जोडायची होती आणि हे सगळं पाणी मराठवाड्याचं पाणी मराठवाड्यात थांबवायचं. पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी आणि दुष्काळामध्ये बंद पडलेल्या उद्योगधंद्यासाठी पाणी, अशा प्रकारची ही ग्रीड होती. ठीक आहे, ती झाली नाही. पण सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री झाल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी, सरकारशी मी बोलेल. ज्यावेळी तुम्ही फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री होता, त्यावेळी तुम्हाला अचानक निरोप आला होता की तुम्हाला आता कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. तसा काही फोन आता अचानक येऊ शकतो का? अद्यापर्यंत जे काही आमचे मित्र आहेत, एकमेकाशी आम्ही बोललो. या घडीला कुणालाही फोन आलेला नाही. वाट पाहू. मंत्रिपद हे कुणाला नकोय. प्रत्येकाला मंत्रिपद हवं आहे आणि ते समाजाच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे आणि त्यामुळे मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेन. मग पडेल का मंत्रिपदाची माळ गळ्यात? आता हे तर प्रश्न पक्षश्रेष्ठी ठरवतील. आपण वाट पाहणे एवढंच आपल्या हातात आहे. तर निश्चित हे होते भाजपचे माजी मंत्री उडाउडी करू नको. बबनराव तू येऊ लोणीकर. नको. मंत्रिपदाची इच्छा आणि अपेक्षा आपण यापूर्वीच व्यक्त केली असल्यास त्यांनी बोलून दाखवलं. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.